सर्वांना नमस्कार आणि सर्वांना गुड मॉर्निंग। बघा, परवा दिवशी आपण व्हिडिओ आणला होता होमगार्ड भरतीविषयीचा। त्या व्हिडिओमध्ये आपण जे सर्व माहिती होमगार्डची पगार असेल किंवा कर्तव्य असेल, जागा असेल, ड्युटी असेल आणि तिथं पात्र उमेदवार कोण आहेत, ग्राउंडची पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, वयाची पात्रता काय आहे, आपण टोटली काल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे परवा दिवशी। जाऊन तुम्ही तो व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहाल पूर्णपणे, मग त्यावेळेस जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघून घ्या, कारण तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होईल आणि तुम्हाला त्यानंतर तुम्हाला कुठेही दुसरीकडे माहिती घ्यायची गरज भासणार नाही। आता बघा मित्रांनो, आजचा विषयच असा आहे, विषय म्हणजे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी होमगार्डची जी भरती आहे ती राबवायचा निर्णय हा होमगार्ड डिपार्टमेंटने घेतलेला आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जे 34 संघटना आहेत, कारण बघा जसं पोलीसमध्ये घटक संबोधतात तसंच होमगार्डमध्ये संघटना संबोधतात। आणि त्या ठिकाणी बघा 34 संघटनामध्ये म्हणजे 34 घटकामध्ये 34 जिल्ह्यामध्ये हे होमगार्डची भरती होणार आहे आणि जागा आहेत 9700 पदावरती होमगार्डची भरती होत असून या ठिकाणी बघा महत्त्वाची गोष्ट बघून घ्या, 9700 पदाची भरती आहे। भरती किती माहिती आहे का? हे भरती आहे 16 तारखेपासून 8व्या महिन्यामध्ये। ठीक आहे, सध्या आता जून झाला, जुलै 7वा चालू आहे आता, जे पुढल्या महिन्यामध्ये ही भरती चालू होईल। म्हणजे तुम्ही पोलीस भरती देऊन मोकळे व्हाल आणि नंतर तुमची होमगार्डची भरती तुम्ही देऊ शकाल। आणि खास गोष्ट काय आहे, जे मुलं भरती करतात त्या मुलांनी होमगार्डची तयारी करायला किंवा होमगार्डची भरती द्यायला काही हरकत नाही। होमगार्ड तुम्ही जॉईन करून तुम्ही त्यावेळेस सुद्धा तुम्ही भरती ही देऊ शकता। आणि खास जे खासियत आहे होमगार्डची ती काय माहिती आहे का, तर तुम्ही लगट 3 जे त्यांचा एक करार असतो 3 वर्षाचा, तो तुम्ही ज्यावेळेस पूर्ण कराल त्यावेळेस तुम्हाला एक प्रमाणपत्र भेटतं होमगार्डचं। त्यावेळेस तुम्हाला आरक्षण हे 5% राखीव असतं पोलीस भरती, फायरमॅन आणि त्यानंतर मित्रांनो फॉरेस्ट गार्डमध्ये। या 3 ठिकाणी तुम्हाला 5% रिझर्वेशन हे होमगार्डच्या प्रमाणपत्रामुळे मिळतं। आता होमगार्डला पगार किती असतो? 20,000 प्लस पगार हा होमगार्डला येतो। फक्त विषय काय आहे या ठिकाणी की सध्या होमगार्डला 180 दिवस काम मिळतंय आणि यांची होमगार्ड संघटनाची मागणी आहे की आम्हाला 365 दिवस हे काम द्या, पण या ठिकाणी 180 दिवस त्यामुळे 6 महिने त्यांना काम हे रेग्युलर मिळतं। फक्त या ठिकाणी बघा, जे तरुण मुलं आहेत ना ते होमगार्ड जॉईन का करतात समजून घ्या, कारण त्या ठिकाणी होमगार्डला उंची कमी आहे। तुम्हाला उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर तुम्हाला सूट मिळते पोलीसमध्ये आणि त्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला 5% रिझर्वेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं। यामुळे मुलांचा जास्त ओढ हा होमगार्डकडे असतो। तर बघा, तुमची इच्छा असेल की फॉर्म भरायची तर भरून घ्या आणि पुढल्या महिन्यामध्ये या ठिकाणी फॉर्मवर नसतं। आणि खास होमगार्डला लेखी परीक्षा नाही, फक्त ग्राउंडवरती, आणि ग्राउंडला फक्त 2च इव्हेंट आहेत, 1600 आणि गोळा, आणि बाकी त्यानंतर 10 मार्क हे टेक्निकलला आहेत, 20 मार्क 1600 मीटर पुरुष, 30 मार्क 25 मार्क महिला 800 मीटर आणि 10 मार्क दोघांना पण गोळ्याचे, आणि 10 मार्क हे टेक्निकल जे डॉक्युमेंट्स जे आहेत त्यावरती आहेत। आता या सर्वाविषयी जो आहे लोकांच्या व्हिडिओ जो आहे तो सविस्तर व्हिडिओ तुम्ही परवा दिवशी आणला, तुम्ही व्हिडिओ बघून घेतला, तेव्हा तुम्हाला होमगार्ड विषयी जी माहिती आहे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे मिळून जाईल। ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा। आपण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स असतील, व्हिडिओ असतील हे आणत असतो। नमस्कार, आणि परत एक वेळेस तुम्ही जाऊन कालचा व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये होमगार्ड विषयीची माहिती ही पूर्ण टाकलेली आहे मी। आणि तुम्हाला या व्हिडिओची गरज नसेल, पण जे इच्छुक होमगार्ड विषयीची लोक आहेत, मुलं आहेत, तर त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचं काम करा।